काल 28 तारखेला बीडमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीयांच्या वतीनं संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं मोर्चा निघाला होता. या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाडसुद्धा सहभागी झाले होते आणि मोर्चामध्ये मोर्चेकऱ्यांना संबोधित करत असताना जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक पद्धतीनं भाषण केलं. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले. आता धनंजय मुंडेंचे समर्थक जे आहेत ते आव्हाडांना फोन करून जाब विचारत आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचा संतोष देशमुखांच्या हत्येशी काय संबंध आहे, अशा प्रकारचा सवाल फोन करून जितेंद्र आव्हाडाला केला जातो आहे. या संदर्भामधली ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. मराठी महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र सध्या सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप तेजीत व्हायरल होतो आहे. काय संवाद झाला आहे पाहूयात. बरोबर आहे का ते वक्तव्य? हो बरोबर आहे ना. मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही. धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? मी कुठं बोललो? मी त्यांनी सांगितलं ना, त्यांनी फोन केलेला नाही. त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिक कराडांचा तरी काय संबंध आहे त्याच्यात? त्यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे ना. हो, संत वाल्मिकी येतो. हो, वाल्मिकी संतच आहेत आमच्यासाठी. हो, फक्त 307 गुन्हा दाखल आहे त्याच्यावर. त्या आंधळेच्या मर्डर मधला बबन गीतेच्या त्याच्यात अरेस्ट झालेला नाही. बस तेवढंच कायदेशीर प्रॉब्लेम. त्यांच्यावरती मस्तजोगचा सरपंचाचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे? ना, त्यांचा आणि चाटेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि गुलेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या खंडणीचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये, त्याचाही काही संबंध नाही. त्याला काय करायचं आम्ही? संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करतायत ना, पण त्यांचा खुनाशी काय संबंध आहे? का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला? धनंजय मुंडेंची मंत्रिपदावर हकालपट्टी. धनंजय मुंडेंचा खुनाशी काही संबंध नाही. धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा, कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत. असं कुठं असतं का मग? धनंजय मुंडे स्वतः माझं आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा, मग जिव्हाळ्याचा वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे खुनाबद्दल? वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही. संत माणूस तर नाहीच, कुठे शोधूनही सापडणार नाही. नाही, ते आम्हाला शोधायचं पण नाही, पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागले आता. हो, संत वाल्मिकी, त्याच्यानंतर संत वाल्मिक कराड आणि धनंजय तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करू. हॅलो, मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच ओढायचं का? हो बरोबर आहे. ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगलटवाळी करायची नसते. जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी करायला आपली. मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला? तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला. त्यांना मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात. हा, पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला. मग याचा काय संबंध आहे का? प्रूफ आहे का तुमच्याकडे? तुम्हाला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता, तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला. ते पण विंजरीत आहेत, ते कधीच येत नाही बीडमध्ये. हा, मग सांगतात तुम्ही वंजारीत, आम्ही वंजारीत, मुंडे साहेब वंजारीत, आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला? ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत, तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हकालपट्टी करा? नाही, ते म्हणायची गरज नाही ना. याला प्रचंड मतांनी हरवा. मग तुम्ही तसं त्या विधानसभेवर यायचं ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून. आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत? कशाला? तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर की माझे पाय धरलेले, माझ्या इकडे येऊन रडत होता. मग त्याची उत्तरं मिळतात अशी. विधानसभेत येऊनच सांगायचं ना, परळीमध्ये सभा लावायची ना. मी विधानसभेत येऊनच बोललो. आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुमची इच्छा आहे का? तर माझ्याकडनं नाही होत ते. मी केला याचा संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समोर तुम्ही. हो, येईल ना, सगळं मीडिया समोर येणार. तुम्ही कशाला काळजी करता? काही करू नका, सगळं मीडिया समोर येणार आहे. ठीक आहे, चालेल. मग येईल तेव्हा मग प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये द्या. आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब. हा, आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही. आणि वंजारी बस करा हो.
वांजाऱ्यांना काय खून करण्याचे लायसन्स नाही देत कोणी. अहो लायसन मी माझ्या जातीसाठी मी कट्टरच राहणार आहे, तुमच्यासारखा फितूर होणार तुम्ही नाही. जातीसाठी कट्टर राहा, मी माणुसकीसाठी कट्टर राहतो. ठीक आहे, तुम्ही तुमच्या चालेल. जातीसाठी राहा. हो जातीसाठी ओके. माती खायला पण तयार आहेत आम्ही, तुमच्यासारखं हा, फितूर खा, नाही खा. खाणार. माती नाही शेण पण खा. हा. पण मी माझा माणुसकीशी संबंध आहे, माणसांशी संबंध आहे, माझा राक्षसांशी संबंध नसतो. चालतं. समजलं? आता हो. ठेवा फोन.